इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान पाठ 9 गती व गतीचे प्रकार. निरीक्षण करा व चर्चा करा. आकृती 9.1 गतिमान वस्तू. आपल्याला रोजच्या जीवनात अनेक वस्तूंमध्ये हालचाल होताना दिसते. हालचाल होणाऱ्या वस्तू गतिमान आहेत असे आपण म्हणतो. वरील चित्रात कोणत्या वस्तू गतिमान अवस्थेत दिसत आहेत? त्यांच्या गतीमध्ये कोणते फरक दिसतात त्याची वर्गात चर्चा करा. गती. बसची वाट पाहत बस थांब्यावर थांबले असता इतर वाहने गतिमान स्थितीत पळताना दिसतात. किंवा तुम्ही गतिमान असताना स्थिर वस्तू गतिमान झाल्याचे भासते. उदाहरणार्थ, रेल्वेतून प्रवास करताना मागे पळणारी झाडे. निरीक्षण करणाऱ्याला एखादी वस्तू सतत जागा बदलत असताना दिसत असेल तर ती वस्तू गतिमान आहे असे म्हणतात. वस्तूचे विस्थापन म्हणजे स्थान बदलणे होय. गतिमान वस्तूचे सतत विस्थापन होत असते. आकृती 9.2 वस्तूंचे मागे जाणे. वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन याला वस्तूची गती म्हणतात. गतीचे प्रकार. 1. रेषीय गती. आकृती 9.3 रेषीय गती. रेल्वे गाडी व रस्त्यावरून येणारी जाणारी गतिमान वाहने ही एका सरळ रेषेत अथवा एकाच दिशेने येत असतात. यावरून एकाच रेषेत वस्तूचे विस्थापन होत असेल तर त्या वस्तूची गती रेषीय गती आहे असे आपण म्हणतो. खुर्चीवर उभे राहून एक चेंडू हातातून खाली सोडून दिला तर तो जमिनीवर पडतो. यावरून काय लक्षात येते? तुलना करा. संचलन करणाऱ्या सैनिकांची गती आणि घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुलीची गती यांची तुलना करा. संचलन करणाऱ्या प्रत्येक सैनिकाची गती सतत एकसारखी असते. त्यात थोडाही फरक दिसत नाही. परंतु घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुलीची गती मात्र एकसारखी दिसून येत नाही. मुलगी घसरगुंडीवरून वेगाने खाली येते कारण तिची गती सतत वाढत जाते. सैनिकांच्या संचलनाची गती ही रेषीय एकसमान गती आहे कारण गतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल दिसून येत नाही. घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुलीची गती रेषीय असमान गती आहे असे दिसून येते. रेषीय गतीचे 2 प्रकार आहेत. आकृती 9.4 रेषीय गतींची तुलना. रेषीय एकसमान गती. एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत सारखेच असते तेव्हा त्या गतीला रेषीय एकसमान गती असे म्हणतात. रेषीय असमान गती. एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत बदलते तेव्हा त्या गतीस रेषीय असमान गती असे म्हणतात. गतीचा दुसरा प्रकार
नैक रेषीय गती. एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूच्या गतीस नैक रेषीय गती असे म्हणतात. या गतीचे खालील प्रकार आहेत. आकृती 9.5 आंदोलित गती. सांगा पाहू, तुम्ही जेव्हा झोपाळ्यावर झोका घेता तेव्हा झोपाळ्याची हालचाल कशी होते? झोपाळा नेहमी एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे परत येतो. त्याला एका फेरीसाठी साधारणपणे सारखाच वेळ लागतो. झोपाळ्याच्या या हेलकाव्याला आंदोलित गती असे म्हणतात. त्याचप्रमाणे घड्याळाचा फिरणारा लंबक, पक्ष्यांच्या पंखांची हालचाल, शिवणयंत्र चालू असताना सुईची झालेली हालचाल, ढोल किंवा तबल्याचा कंप पावणारा पडदा ही देखील आंदोलित गतीची उदाहरणे आहेत. आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती असे म्हणतात. जरा डोके चालवा. कोणकोणत्या वाद्यांमध्ये आंदोलित गती अनुभवता येते? निरीक्षण करा व चर्चा करा. आकृती 9.6 विविध नैक रेषीय गती. या आकृतीमध्ये नैक रेषीय गतीची विविध उदाहरणे या ठिकाणी दिलेली आहेत. घड्याळाचे काटे वर्तुळाकार फिरतात. त्याचप्रमाणे पंखा, आकाश पाळणा, मेरी गो राऊंड वर्तुळाकार मार्गाने त्यांची एक फेरी पूर्ण करतात. यासारखी अनेक उदाहरणे आपण दैनंदिन जीवनात पाहतो, ज्यामध्ये वर्तुळाकार गती दिसून येते. तुम्हाला वर्तुळाकार गतीची आणखी काही उदाहरणे सांगता येतील का? वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात. आंदोलित गती आणि वर्तुळाकार गतीच्या उदाहरणांवरून आपल्या असे लक्षात येते की काही वस्तू या ठराविक कालावधीत एक फेरी किंवा एक आंदोलन पूर्ण करतात. जसे घड्याळाचा मिनिट काटा बरोबर 60 मिनिटात एक फेरी पूर्ण करतो, तर मेरी गो राऊंड सुद्धा ठराविक वेळेतच आपली एक फेरी पूर्ण करते. वस्तूंमधील या गतीला नियतकालिक गती असे म्हणतात. ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर पुन्हा विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा जाते, त्या गतीला नियतकालिक गती असे म्हणतात. जरा डोके चालवा. चित्राप्रमाणे मुलगी सायकल चालवताना कोणत्या प्रकारच्या गती तुम्हाला दिसून येते? आकृती 9.7 बागेत खेळणारी मुले. या आकृतीमध्ये एक मुलगी फुलपाखरांच्या पाठीमागे पळत आहे. मुलगा चेंडू वरती फेकत आहे, चेंडू पकडत आहे. सांगा पाहू, बागेतील फुलपाखराच्या मागे धावताना तुम्ही एका निश्चित मार्गावरून किंवा एकाच दिशेने धावता का? नक्कीच नाही. फुलपाखरू सतत एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाते. त्याच्या गतीला कोणतीही निश्चित दिशा नसते. अशा गतीला यादृच्छिक गती असे म्हणतात. फुटबॉलच्या खेळातील खेळाडूंची गती सुद्धा याच प्रकारची असते. रांगणारे बाळ, भटकी जनावरे या सर्वांची गती
यादृच्छिक गती असते. ज्या गतीची दिशा व चाल सतत बदलत असते त्या गतीला यादृच्छिक गती असे म्हणतात. चाल. एक बस सोलापूर ते पुणे असे सुमारे 200 किलोमीटर अंतर 5 तासात पार करते. तर बस एका तासात किती अंतर पार करते? हे उदाहरण सोडवताना आपण पार केलेले अंतर आणि ते अंतर पार करण्यास लागणारा वेळ यांचे गुणोत्तर काढतो. या गुणोत्तरावरून आपल्याला बसने एकक कालावधीत पार केलेले अंतर मिळते. हे गुणोत्तर कशा पद्धतीने काढले जातं ह्याचं सूत्र पाहूया. एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची चाल असे म्हणतात. चाल बरोबर पार केलेले अंतर भागिले अंतर पार करण्यास लागणारा वेळ. यासाठी वापरले जाणारे एकक किलोमीटर प्रति तास, मीटर प्रति सेकंद. हे नेहमी लक्षात ठेवा. एखादी वस्तू गतिमान असताना तिला एकाच प्रकारची गती असेल असे नाही. हा पाठ शिकल्यानंतर, अभ्यासल्यानंतर आपण काय शिकलो? गतिमान वस्तू सतत जागा बदलत असतात. रेषीय एकसमान आणि रेषीय असमान, आंदोलित, वर्तुळाकार, नियतकालिक आणि यादृच्छिक हे गतीचे विविध प्रकार आहेत. एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची चाल म्हणतात. एक विशिष्ट अंतर पार करण्यास किती वेळ लागेल हे त्या वस्तूच्या चालीवर अवलंबून असते. पुढील भागामध्ये आपण पाठ 10 बल व बलाचे प्रकार अभ्यासणार आहोत.